शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी 2026 ची त्या ठिकाणी जाहीर करण्यात आली होती आणि ती कर्जमाफी जाहीर केल्याच्या नंतर तिचा GR कधी येईल याची सुद्धा शेतकरी वाट बघत होते आणि शेतकऱ्यांनो आता तिची तारीख सुद्धा ठरवण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे। त्याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। नमस्कार, मी महेश सावंत, तुम्ही बघत आहात रॉयल शेती। तर शेतकरी बांधवांनो, असा विषय आहे की 31 मे 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे आणि आपली जी कर्जमाफीची योजना आहे तर ती योजनेचं नाव सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरच। तर शेतकरी बांधवांनो, या दिवशी शेतकऱ्यांना गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून असो किंवा जे मंत्रिमंडळ आहे यांच्या माध्यमातून असो की आपल्याला त्या ठिकाणी एक GR मिळण्याची शक्यता आहे। की अटी, निकष, पात्रता जे काय सर्व गोष्टी आहेत तर त्या या ठिकाणी आपल्याला क्लिअर होतील आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की त्या ठिकाणी आपला जो कर्जमाफीचा मार्ग आहे तर तो मोकळा होणार आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी ही त्या ठिकाणी डिक्लेअर होऊ शकते, अशी सुद्धा एक त्या ठिकाणी अंदाज आहे। आणि शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी जे शेतकरी कोणत्या कोणत्या अटी, निकष, पात्रतेमध्ये त्या ठिकाणी बसवण्यात येते ते सुद्धा डिक्लेअर होईल। आपण जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी एक समिती गठीत केली होती, त्या समितीने अजूनही आपल्यापर्यंत जो अंदाज आहे किंवा शासनाने जो अंदाज आहे तर तो डिक्लेअर केलेला नाही। मग ती समितीने शासनाला नक्कीच अंदाज डिक्लेरेशन केलेला असेल, त्याचा सुद्धा त्या अंदाजानुसार आता आपल्या शेतकरी बांधवांना कोणते कोणते शेतकरी पात्र होतील हे सुद्धा आता लक्षात येणार आहे किंवा डिक्लेअर होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे। आणि शेतकरी बांधवांनो, लवकरच आपल्याला नवीन कर्ज सुद्धा मिळू शकतं अशी सुद्धा माहिती आहे। तर आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा। जय जवान जय किसान।